मार्गशीर्ष महिना हा शुभ मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात या 2 तिथी आहेत. या तिथींना कोणतेही शुभ कार्य करायचे नाही. त्यामुळे हानी होऊ शकते. मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना. सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ मानला जातो. कृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे की महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतू सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे वैदिक काळापासून या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा अर्चा केल्याने सुख, समृद्धी आणि यश मिळते. तसेच सर्व समस्या दूर होतात. वास्तविक मार्गशीर्ष महिना हा पूजापाठ आणि उपासनेसाठी शुभ आहे. या महिन्यात विवाह, मुंज इत्यादी विधी देखील होतात. परंतु 2 तिथी आहेत ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे अत्यंत अशुभ आहे. अन्यथा व्यक्तीला संपत्ती आणि सन्मान गमवावा लागेल. मार्गशीर्ष महिना मला नेहमीच प्रिय आहे असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि स्नान करून ध्यान करतो, त्याला मी स्वतःला समर्पित करतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिना सर्वोत्तम आहे. कोणत्या अशुभ तिथी आहेत ते पाहू. मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी आणि अष्टमी तिथी या महिन्याच्या शून्य तिथी आहेत. या तारखांना महिनाहीन तारखा म्हणतात. शून्य तिथीला कोणतेही शुभ किंवा अशुभ कार्य केल्याने कुटुंब आणि धनाचा नाश होतो. या तारखांना केलेल्या कामामुळे धन आणि सन्मानाची हानी होते, वंशाची हानी होते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी आणि अष्टमी तिथींना कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य करू नये. मार्गशीर्ष महिन्यात कोणते काम केल्याने त्याचे अधिक फायदे होतात. मार्गशीर्ष महिन्यात दररोज श्रीमद भागवत कथेचे पठण करणे अत्यंत लाभदायक आहे. तसेच या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. मार्गशीर्ष महिन्यात पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करणे चांगले. असे केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. मार्गशीर्ष किंवा आघाण महिन्यात एका वेळेस स्वतः भोजन करा आणि गरीब आणि गरजू लोकांना खाऊ घाला. असे केल्याने रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते. तर मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाच्या तिथींचे व्रत केल्यास पुढील जन्मी मनुष्य रोगमुक्त आणि बलवान होतो. मार्गशीर्ष महिन्यात दररोज श्रीमद भागवत गीतेचा एक तरी अध्याय वाचन करावा. संपूर्ण महिन्यात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. भगवान श्रीकृष्णाची जास्तीत जास्त वेळ पूजा करावी. या महिन्यांपासून संध्याकाळची उपासना करणे अनिवार्य आहे. मार्गशीर्ष महिन्यात तेलाची मालिश करणे खूप चांगले असते. या महिन्यात जिरे खाऊ नये. या महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची संधी मिळत असल्यास ती गमावू नये. नदीत आवर्जून स्नान करावे. या महिन्यापासून जाड कपड्यांचा वापर सुरू करावा. श्रीकृष्णाला तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवून त्याला प्रसाद रूपी घ्यावे. या महिन्यापासून तेलकट पदार्थ घेण्यास सुरू केले पाहिजे. मार्गशीर्षाच्या या पवित्र महिन्यात आपण या गोष्टींना लक्षात घेता भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्याने, त्याचे भजन केल्याने, नामस्मरण केल्याने आपल्याला फायदा होणार. म्हणून हा महिना व्यर्थ न गमावता काही ना काही धार्मिक कार्य करत राहावे.